घाई आज वाजलेले रात्रीचे 2 आणि आम्ही बनवणार आहोत पोहे. हे बा आम्ही सगळं बनवून घेतलेलं आहे. इकडे अभ्यास चालू आहे आणि बाई इकडे गाड्या रात्रीचे आणि आम्ही पोहे बनव. भूक लागली काहीच काय करावं. बॅचलरची हीच हालत असते आणि ही आमची रूम आहे. हे बघा इकडे अभ्यास चालू साहेबांचा लॅपटॉप. तर सर्वप्रथम आपण तेल घेऊन, आमच्याकडे कॅन नाही पण आम्ही बिस्लरीचं तेल वापरतो आम्ही बिस्लरीचं. आता आम्ही टाकणार आहे. आमच्याकडे चाकू नाही, अक्षरशः आम्ही ग्लासने कटिंग केलेले आहे. तेल टाकूया. आमचं हे काय म्हणते बघून सुद्धा बी खोलगट गांडीचे त्याच्यात व्यवस्थित होणार नाही मला तर वाटतं कोणती होणार नाही, पण ट्राय करून आम्ही परफेक्ट बनवायचं. पण आता आम्ही शेंगदाणे पोहे खाणार. सगळे कांदा पोहे खात असते, आम्ही शेंगदाणे पोहे खाणार. हे बघा असं आमची सगळी सामग्री जळालेली आहे. तर आम्ही तुम्हाला सांगूया नंतरच्या व्हिडिओमध्ये कसं झालेले आहे आमचे पोहे. त्याला शेंगदाणे पोहे म्हणतात, कांदा पोहे नाही. तर आम्ही आमचे जिरे सापडाना झालेत, कुठं ठेवलेत तर पाहूया जिरे आहेत का याच्यात. आहे थोडे, घेऊया टाकून जिरे. हळद पण आहे. बरोबर, नवीन पोहे ते नवीन टाईपचे. भेटूया गाईज. हे बघा आमचे पोहे तयार आहे. ह्याच्यात कांदा नाही, अक्षरशः हां कांदा नाही, कढई नाही आमच्याकडे, साधा हालायचं साधन सुद्धा नाही. तर आम्ही ॲडजस्ट करतोय. तर पोहे एकदम परफेक्ट झालेले आहेत. तर टेस्ट करूया. जे बा पोहे तयार झालेले आहेत त्याच्यात कांदा बी नाही पण शेंगदाणे भरपूर टाकले. तर आम्ही टेस्ट करणार आहे. आमचे थोडे पोहे करपले नाही तर ते हे आहे काय म्हणते त्याला, कोथिंबीर आहे, कोथिंबीर. हा भूक काय बा 2 वाजलेले गाडी. इकडे अभ्यास चालू आहे रात्रीचे 2 वाजता आणि नाश्ता पण चालू आहे 2 वाजता. हे बा सर आपल्या दर्शकांना सांगा पोहे कसे झाले आहेत.